चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष पुन्हा एकदा टोकाला पोहोचलाय। सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही भागात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने भीषण हल्ला केला। या हल्ल्यात 4 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समजतंय आणि ही घटना घडल्यानंतर या भागामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झालं असून वाघाचा शोध सध्या सुरू झालाय। विशेष म्हणजे गेल्या 5 महिन्यात जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात तब्बल 19 जणांचा मृत्यू झाल्यानं मानव वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राहुल असुटकर आपल्या सोबत आहेत। राहुल, काय अधिकच्या अपडेट्स या संदर्भातल्या? नक्कीच मानव वन्यजीव संघर्ष किती टोकाला पोहोचलाय चंद्रपूर जिल्ह्यात याची प्रचिती आजच्या घटनेतून आलेली आहे। आज एकाच वेळेस वाघाने 4 महिलांना ठार केलेला आहे। जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनाचं काम सुरू आहे, तेंदूपत्ता हंगाम सुरू आहे। त्यामुळे ग्रामीण भागामध्ये एक रोजगार म्हणून जंगलामध्ये तेंदूपत्ता गोळा करून आणला जातो। मागील वर्षी सुद्धा याच तालुक्यात मेंढा गावात अशी घटना घडली होती, ज्यावेळी एका वाघिणीने हल्ला करत तब्बल 3 महिलांना ठार केले होते आणि 1 वर्षानंतर परत त्याच परिसरामध्ये गाव लगत असलेल्या गुंजेवाही गावामध्ये, सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही गावामध्ये एकाच वेळी 4 महिलांना ठार केलेले आहे। चंद्रपूरच्या इतिहासातली मानव वन्यजीव संघर्षातली ही सर्वात मोठी घटना म्हणावी लागेल। सध्या त्या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे। घटनास्थळी वन विभागाचं जे पथक आहे ते पोहोचलेलं आहे। मात्र या घटनेनंतर परिसरात संताप उसळलेला आहे, नागरिक आक्रमक आहेत। नक्कीच राहुल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।